डॉक्टर श्रीकांत परांजपे एकूण व्यंगचित्रांबद्दलची भूमिका असेल किंवा काही असेल, आत्ता ज्या प्रकारच्या घटना सुरू आहेत, तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहात, विश्लेषक आहात, एकूण या नव्या जगाचं आकलन तुम्ही कसं करून द्याल? तुम्ही कसं बघता आहात? आत्ता ज्या काही घटना घडत आहेत, म्हणजे त्यात पॅरिसच्या घटना असतील किंवा इतर काही असतील, बेसिकली आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याच्यात कदाचित ISISचा भाग आहे, इस्लामिक स्टेटच्या बद्दलचा. मला असं वाटतं की अशा प्रकारचा जो दहशतवाद आत्ता दिसतो तो व्यंगचित्रांच्या विरुद्ध जो काही आक्रमकपणे जे काही केलं असेल तो एक भाग आहे, पण अशा प्रकारचा जो दहशतवाद दिसतो हा एका संपूर्णपणे एका वेगळ्या पद्धतीचा दहशतवाद आहे. म्हणजे एकेकाळी जेव्हा दहशतवादाबद्दल आपण बोलत होतो तेव्हा प्रामुख्याने तो राष्ट्राविरुद्ध असा दहशतवाद होता आणि जी लोक काही लढा करत होती ती कुठल्या तरी एका विशिष्ट लोकांसाठी एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत लढा करत होती. त्यांना स्वतःसाठी काही स्वातंत्र्य हवं असेल, काही हक्क हवे असतील, त्यासाठी ते लढत होते. हा जो सगळा नवीन दहशतवाद आपल्याला दिसतो तो एका वैचारिक पातळीवरती म्हणजे ह्या लोकांची मनं पेटली आहेत बेसिकली. एका अर्थाने आपण असं म्हणता येईल की ते एका वैचारिक पातळीवरती हा लढा करतायत आणि ह्याची सुरुवात 9/11 पासून झाली असं म्हणता येईल. त्याची खरी वेगळी जाणीव ही लंडनमध्ये जेव्हा बॉम्बिंग झाले तेव्हा त्याची वेगळी जाणीव निर्माण झाली. कशा अर्थाने की 9/11मध्ये हल्ला होणारा ती लोक बाहेरची होती, पण लंडनमध्ये बॉम्बिंग जे झालं ती लोक ब्रिटिश होती. आणि लंडन असेल किंवा न्यूयॉर्क असेल किंवा आता पॅरिस असेल, ह्याच्यामध्ये एक मात्र साम्य आहे आणि ते असं की हा लढा हा कुठल्याही राष्ट्राविरुद्ध नाही आहे. म्हणजे 9/11 देखील हा अमेरिकेविरुद्ध होता असं नाही, लंडन बॉम्बिंग हे ब्रिटन विरुद्ध होतं असं नाही. हा सगळा जो लढा आहे तो एका विचारांनी पेटलेल्या लोकांचा, इस्लामिक जहाल विचारांनी पेटलेल्या लोकांचा लढा आहे. आणि तो कशाविरुद्ध आहे तर ही जी राष्ट्र की ज्या एका विशिष्ट विचारप्रणालीला बांधलेली असतील किंवा ही राष्ट्र जी एका विशिष्ट वैचारिक चौकटीत आहेत, मग ती प्लुरलिस्ट असतील, बहुत्ववादी असतील, ते लिबरल असतील, उदारपती राष्ट्र असतील, त्याच्या विरुद्ध हा लढा आहे. म्हणून हा हल्ला आज न्यूयॉर्कमध्ये होईल, उद्या लंडनमध्ये होईल, परवा मुंबईत होईल, बालीत झाला, स्पेनमध्ये झाला, माद्रिदला, पॅरिसमध्ये झाला. त्यामुळे इथे राष्ट्र हा हेतू नाही, म्हणजे राष्ट्रविरुद्ध हा नाही आहे, त्या विचारांविरुद्ध हा लढा आहे. त्यामुळे तो कुठेही होऊ शकतो आणि ह्या विचारांनी पेटलेली जी लोक आहेत त्यांना सामोरं जायचं असेल तर लढून चालणार नाही. म्हणजे हा यूज ऑफ फोर्स किंवा बळाचा वापर नाही, याला खऱ्या अर्थाने सामोरं जायचं असेल तर तुम्हाला तितकंच प्रबळ दुसरा काउंटर विचार निर्माण करणं, म्हणजे यू फाईट आयडियाज विथ आयडियाज बेसिकली. आणि आयडियाज विथ आयडियाज हे टोनी ब्लेअरनी केलं आणि टोनी ब्लेअरनी तिथे असंच केलं की ब्रिटिश नॅशनलिझम किंवा ब्रिटिश राष्ट्रवाद ही एक वेगळी आयडिया आहे, जुनी आयडिया आहे, परंतु ह्या दहशतवादाला सामोरं जाण्यासाठी त्या विचाराला आम्ही ह्या काउंटर विचारांनी त्याला सामोरं जाऊ हे त्यांनी केलं. आणि ह्या लिबरल चौकटीमध्ये जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा कार्टून्स आणि विशेषतः पॉलिटिकल कार्टून्स हा ह्या लिबरल पर्स्पेक्टिव्हचा एक भाग आहे, हा एक उदारमतवादी पर्स्पेक्टिव्हचा भाग आहे. त्यामुळे हा वैचारिक लढा या लिबरल कार्टून म्हणून नाही, परंतु त्या लिबरल पर्स्पेक्टिव्हच्या चौकटीत हे कार्टून्स येतात अशा पद्धतीचा हा लढा आहे. मग आज कार्टून्स असेल, उद्या कुठले काही लेख असतील, उद्या काही कोणी नवीन काही भाषणं केली असेल त्याच्याविरुद्ध तो लढा असेल, कोणी पुस्तक लिहिलं असेल तर त्याच्याविरुद्ध तो लढा असेल. ह्या विचारप्रणालीच्या विरुद्ध हा लढा आहे. कार्टून हे सगळ्यात चांगलं सिंबल आहे आणि त्याला टार्गेट करणं सगळ्यात सोपं आहे. कारण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काही एका चित्राच्या चौकटीत तुम्ही 1000 शब्द सांगून जाता, हे सबन गोष्ट सांगून जाता. यू डोंट नीड टू रिअली गो इन डिटेल्स. हा फरक आहे. अगदी बरोबर. त्या संदर्भात तुमच्या शेजारी श्रीधर फडणीस बसलेले आहेत. श्रीधर फडणीस आता जसं डॉक्टर श्रीकांत परांजपे म्हणाले की एक व्यंगचित्र 1000 शब्दांपेक्षा अधिक बोलू शकतं, अग्रलेखापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतं. मला एक सांगा की व्यंगचित्राची ही नक्की ताकद कशी आहे? तुम्ही स्वतः व्यंगचित्रकार म्हणून गेली इतकी वर्ष काम करता आहात, तुमची अनेक व्यंगचित्र महाराष्ट्रामध्ये गाजलेली आहेत. काय सांगाल तुम्ही? आत्ता जे व्यंगचित्र हा शब्द आत्ता
व्यंगचित्र हा शब्द ज्या तऱ्हेनं वापरला जातो आहे तर फार मोठ्या आकाराने दाखवले. वास्तविक त्याच्यामध्ये व्यंगचित्र हे माध्यम, एक विचार व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून प्रथम त्याचा स्वीकार केला पाहिजे. तेव्हा त्याचं जेव्हा ॲप्लिकेशन होतं तेव्हा त्याच्या छटा बदलतात. आता मी अनेकदा ती पूर्वी केली तर राजकीय टीकाचित्र, राजकीय टीकाचित्राच्या वेळेला प्रहार करण्याची क्षमता असते व्यंगचित्रांची. शिक्षणाच्या वेळा वेगळं म्हणजे क्लिष्ट विषय मोकळा करण्यासाठी, निखळ आनंद देण्यासाठी. तर हे सगळे लक्षात घेतल्यानंतर आत्ता जो प्रश्न ऐरणीवाल्याला की मतभेदाचं स्वातंत्र्य नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला, लोकशाहीवरचा हल्ला, ही गोष्ट आज घडकेलं नवीन नाही आहे. व्यंगचित्राच्या माध्यमामुळे आता असं आलं आहे. कारण का तर दोन खरं म्हणजे टीका यापूर्वी झालेली आहेत. लोकशाही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जेव्हा आली तेव्हासुद्धा पंडित नेहरू, गांधी, त्यावेळचे राजेंद्र प्रसाद, मोठमोठे नेते, त्या सगळ्यांच्यावर त्यावेळी व्यंगचित्रातून टीका झाली, लेखातून तर भरपूर तीव्र झाली. पण तो चित्राचं ह्या माध्यमाची ताकद अशी आहे की एका क्षणामध्ये त्याचा वेग, त्याचा आवाका आणि त्याची तीव्रता ही विलक्षण आहे. त्यामुळं ते अलीकडं प्रकाशात आलं आहे. नाहीतर खरं म्हणजे टीका हे होत असे महाराष्ट्राला नवीन नाही आहे. अगदी पूर्वी मला तर व्यंगचित्राच्या संदर्भात बोलायचं आहे. शोभाकिनी की टीकाचित्र म्हणून त्यावेळेला काढलेली आहेत. त्यावेळेला नंतर म्हणजे अत्र्यांची भाषणं आहेत टीका करणारी, त्यानंतर पु ल देशपांडेंचे आहेत, दुसरे निरनिराळ्या राजकीय नेत्यांनी भरपूर टीका केलेली आहेत आणि ते सगळी स्वीकारली गेलेली आहेत. तर श्रीधर फडणीस, मला सांगा, तुमचं एखादं व्यंगचित्र किंवा असा काही अनुभव तुमच्याकडे आहे का? आता सांगतो. खरं म्हणजे मी पूर्वी राजकीय टीका केलेली आहे, परंतु मी सरळ निखळ विनोदी चित्राच्या बाजून जाताना सुद्धा काही वेळेला नकळत जेव्हा अप्रत्यक्ष टीका होते त्यावेळेस सुद्धा काय अनुभव आला ते मी तुम्हाला चित्रातून दाखवतो. की काय होतं, मध्य प्रदेशामधल्या एका नियतकालिकासाठी मी एक कव्हर डिझाईन केलं. त्याच्यावर त्या चित्रावर पुष्कळ गदारोळ उडला. त्या संपादकाला भरपूर मनस्ताप झाला, निदर्शनं झाली. काय होतं चित्र तर हे ते चित्र. या चित्रामध्ये काय आहे की मी वर्णन करायला सांगतो, जरा क्लोजअपमध्ये दाखवलं तर, की एक साधू आहे, त्याचा एक हात वर आकाशाकडे दाखवलाय म्हणजे, आणि दुसरा हात समोर जी स्त्री आहे भक्त म्हणून उभे असलेली त्याच्या पर्समध्ये हात आहे. तर ही जी टीका होते प्रामुख्याने भोंदू बाबांच्यावरची आहे. संत महात्म्यावर असायचं कारण काय, नॉर्मली साधारणपणे टीका ही कोणाला होते, जे भोंदू जेव्हा किंवा धर्मांचं सत्ता, हुकुमशाही यांना ती बसते. ज्यांना सरळ मार्गाने काही काम करायचं असेल तर त्यांना ही टीका पोचतच नाही किंवा त्यांना भ्यायचं कारणही नाही. आता हे चित्र आता त्यासारख्या भागामध्ये मध्य प्रदेशमध्ये विशेषतः स्वीकारलं गेलं नाही, पण हे चित्र म्हणजे मोहिनीवर आलं, उत्तम तऱ्हेने स्वीकार झालं. कारण तुलनेनं असं मला म्हणाल की टीका सहन करणे, मतभेदाला सामोरं जाण्याचे शिक्षण आपल्याकडच्या पत्रकारांनी काही प्रमाणात कसायला. अगदी श्रीधर फडणीस, मी तुमच्याकडे येतो. चंद्रशेखर नेने आपल्याकडे आहे. चंद्रशेखर नेने, मला सांगा, कधी हल्ला मुंबईत होतो, कधी पुण्यात होतो, कधी काबूलमध्ये होतो, कधी पॅरिसमध्ये होतो. हे सगळं जे सुरू आहे सध्या जगभर सुरू आहे, तुम्ही कसं बघता त्याच्याकडे आणि उद्याचं जग कसं असणार आहे? हो, हा हल्ला एक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग आहे. हा केवळ कार्टून काढली म्हणून हल्ला झालेला नाहीये. सध्या मध्य पूर्वेमध्ये इराक आणि सिरिया या दोन्ही याच्यामध्ये आयसिस नावाचं जे अतिशय कट्टर फोर्सेस आलेले आहेत, त्यांचा लीडर अबू बकर सध्या जो आहे, त्या फोर्सेस विरुद्ध अमेरिका, ब्रिटन आणि विशेषतः फ्रान्स यांनी फार मोठी आघाडी उघडलेली आहे. त्या आघाडी उघडण्याचा संताप म्हणून हा खरं म्हणजे हल्ला झालेला आहे. फ्रान्समध्ये हे दाखवून द्यायचं होतं, फ्रान्समधले जे लोकल माथे फिरू म्हणू आपण त्यांना, असे लोक होते की तुम्ही ही जी आघाडी उघडून आमच्या आयसिसच्या लोकांना मारताय त्याच्या विरुद्ध आम्ही काहीतरी करत आहोत आणि म्हणूनच हा हल्ला झालाय. आता कार्टूनचं निमित्त मिळालं. 2013 मध्ये जेव्हा मार्साय संपूर्ण त्यांनी दक्षिण फ्रान्स बंद करून दाखवला होता जाळपोळ करून, तेव्हा तर काही कार्टून नव्हती. तेव्हा निमित्त कुठलंही त्यांना आता सुद्धा पुरलं असतं. मुख्य म्हणजे त्यांना एक
आज दक्षिण फ्रान्समध्ये 40 ते 50% पर्यंत जवळजवळ इस्लामिक लोक झालेली आहेत आणि आता ती शक्ती प्रदर्शनाच्या वेळा ह्या चाललेल्या आहेत आणि त्याचा फ्रान्सने सुद्धा बोध अगदी योग्य घेतलेला आहे आणि फ्रान्सने आपण आता मगाशी बघितलं की फ्रान्सच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की काय वाटेल ते झालं तरी आम्ही या हल्ल्याचा पुरेपूर बदला घेऊ आणि गुन्हेगार आहेत त्यांना प्रॉपर शासन करू. हा धार्मिक हल्ला एका अर्थाने नाहीये, ही वर्चस्वाची लढाई सध्या चालू आहे. मगाशी श्रीकांत परांजपे म्हणले ते सुद्धा खरं आहे की विचारांची लढाई जी आहे, पण त्याच्यामध्ये हे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे की आम्हाला तुम्ही कमी लेखू नका, आम्ही तुमच्यावरती हल्ला करू शकतो. आणि हे पॅरिसमध्ये म्हणजे फ्रान्सच्या राजधानीच्या हृदयाला हात घालून त्यांनी हा हल्ला करून दाखवलेला आहे. त्यामुळे याचं कठोर उत्तर देणं त्यांना भाग आहे. सध्या युरोपामधल्या 4 देशांमध्ये हा मेजर प्रॉब्लेम झालेला आहे, जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि थोड्याफार प्रमाणात ब्रिटन. त्यामुळे त्या सगळ्यांकरता हा वेकअप कॉल आहे असं मी म्हणेन. आणि आपण काही फार लांब नाही आहोत, आपण युरोपपासून भौगोलिकदृष्ट्या लांब असलो तरी आपल्या इथेही स्लीपर सेल्स वगैरे असं आपलंच सरकार सांगत असतं. त्यामुळे असा हल्ला आपल्या इथे होणार नाही अशा भ्रमात आपण राहता कामा नये. आपल्याला या विचारांची लढाई विचारांनी लढायचीच आहे, पण त्याच्याबरोबरच स्वतःला सुरक्षित करून घेणं आणि प्रत्येक नागरिकाच्या हे लक्षात आलं पाहिजे की हा जो हल्ला होतो हा आपल्या नागरिकत्वावरती, आपल्या धर्मनिरपेक्षत्वावरती, आपल्या स्वातंत्र्यावरती घाला आहे. त्यामुळे मी कुठल्या धर्माचा आहे किंवा मला काय मी कोणाला भजतो याच्याशी काहीच संबंध नाहीये. मला एक देश म्हणून राहायचंय. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही हल्लेखोराला आपण थारा देता कामा नये, हे अतिशय महत्वाचं आहे. हे जोपर्यंत होत नाही. अगदी बरोबर चंद्रशेखर नेनेंनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला. डॉक्टर श्रीकांत परांजपे आपल्यासोबत आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत. डॉक्टर परांजपे, मला सांगा, भारत हा मेल्टिंग पॉट आहे आणि जेव्हा जेव्हा या प्रकारे जगामध्ये काही वातावरण तयार होतं तेव्हा भारताच्या समोर सगळ्यात मोठा धोका आहे असं म्हटलं जातं. आता या सगळ्या संदर्भामध्ये भारताकडे तुम्ही कसं बघता आहात? भारतासमोर कुठली आव्हानं आहेत? भारत हा मेल्टिंग पॉट आहे, खरं आहे. आणि अनेक वेगवेगळ्या संस्कृतींचे इथे तुम्हाला इम्पॅक्ट्स दिसतात. आयसिसच्या संदर्भात जर काही घडलं तर त्याचे पडसाद इथे दिसतात. इनफॅक्ट काश्मीरमध्ये जर काही झेंडे दाखवले गेले किंवा भारतातनं काही जणं इराकमध्ये गेली, त्यांना काही पकडलं, परत आली, हा सगळा भाग बघितला तर मला वाटतं कुठेतरी भारताला सतर्क राहण्याची गरज आहे. आणि मगाशी जसा उल्लेख केला गेला की भारताची जी एक व्यवस्था आहे ही, मी सेक्युलर हा शब्द वापरणार आहे, मी त्यापेक्षा प्लुरल हा शब्द वापरीन, बहुत्ववादी हा शब्द वापरीन. कारण सेक्युलर ह्या शब्दामध्ये फक्त धर्माचा उल्लेख होतो, प्लुरॅलिटीमध्ये त्याच्यात काही भाग वांशिक असेल, प्रादेशिक असेल, धार्मिक असेल, कास्टचा भाग असेल, हा सगळा भाग त्या प्लुरॅलिस्ट सोसायटीमध्ये येतो. अशा प्रकारची जी आपल्याकडे समाज घडण आहे आणि ती एकत्रितपणे खरंच ठेवायची असेल, म्हणजे एक इंटिग्रेटेड अशी ठेवायची असेल तर सतर्कता खऱ्या अर्थाने गरजेची आहे. आणि ती सर्व नागरिकांचे ते कर्तव्य आहे. आणि ती सतर्कता याचा अर्थ कुठेतरी बळाचा वापर करून पोलिसी खाक्यातनं ती सतर्क ठेवावी असं नाही, तर एका पातळीवरती पुन्हा वैचारिक पातळीवरती त्याला नेण्याची गरज आहे की भारत ही संकल्पना काय आणि ती संकल्पना, त्याचा तो राष्ट्रवाद अगदी खालपर्यंत पाळामुळांपर्यंत तो रुजला पाहिजे, ह्याची गरज आहे. आणि मगाशी मी तो म्हणालो तसं आहे की हा खरा लढा हा वैचारिक आहे. कुठेतरी ही कन्सेप्ट, कुठेतरी ह्या संकल्पना सर्वसामान्यांच्या मनामध्ये अगदी शाळांपासून रुजण्याच्या गरज आहेत, तर आपण त्याला सामोरं जाऊ शकतो. याला सामोरं जाण्यासाठी लढाई करणं हा शॉर्ट टर्म भाग आहे, किंवा आपल्यावरती काय हल्ला होत असेल किंवा त्याच्यावरती बळाचा वापर करणं हा शॉर्ट टर्म भाग आहे. खरी लॉंग टर्म लढाई ही वैचारिक असणार आहे आणि ती भारताला केव्हा तरी करावी लागेल, आपल्या राष्ट्रवादाच्या चौकटीत ती करावी लागेल. आणि मला तरी असं वाटतं भारताने त्यात जर का यश मिळवलं तर एक प्रकारचं एक सिम्बॉलिकली इतर राष्ट्रांना त्याच्यातून शिकण्यासारखं खूप आहे. इनफॅक्ट भारताची प्लुरॅलिटी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपण इतके वर्ष ती टिकून ठेवलेली, तशा अर्थाने भारताकडे आपल्याला बघावं लागेल. डॉक्टर परांजपे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.